प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गॉड ब्लेस यू. सलाम मंडळीनो, आपण आज नवीन गाणे शिकूया. हालात बदल जाते हैं, हालात बदल जाते हैं, माता तेरे आने से, माता तेरे आने से. हो ना, माता तेरे आने से, माता तेरे आने से, तेरे आने से, तेरे आने से, तेरे आने से, आने से, आने से. अजून नवीन गाणं शिकूयात. हे ध्रुवपद तुम्ही शिकलात. अजून एक नवीन गाणं. कोण मित्र अनसंग व्हानी, सारे ओझे वाहाया. चुकतंय का काही? अजून एक दुसरं गाणं घेऊया. अनसंग छू, अनसंग छू, अनसंग छू, अनसंग छू, अनसंग छू मेरे जीवन को तू, अनसंग छू, अनसंग छू. प्रियानो, हे गाणे तुम्ही म्हणताना असे काय हो राहिले? येशू छूच्या ऐवजी हे कोणतं नाव येत आहे? हालात बदल जाते हे, येशू तेरे आने से, हे नावाच्या ऐवजी दुसरं कोणतं नाव येत आहे? होय, कोण मित्र फक्त येशू आणि या ऐवजी कोण मित्र अनसॉंग वानवानी, असं काय होतंय? होय, आम्हाला जाग होणं फार गरजेचं आहे. कारण जगामध्ये बायबलच्या वचनानुसार आम्ही पाहतो, मत्ते कृष्णवर्तमान याच्या 24वा अध्याय आणि 24 वचनामध्ये असं सांगितलेलं आहे की माझ्या नावाने पुष्कळ येतील, साधेल तर निवडलेल्यांसही फसवतील. आणि असे अनेक लोक येऊ राहिलेत, मीच तो आहे असं म्हणतील, आणि खरोखर तसं होईल आणि होत आहे. प्रेज द लॉर्ड. अनेकांना आज प्रेज लॉर्ड म्हणायला सुद्धा भीती वाटत आहे. ते सांगत आहेत की प्रेज लॉर्ड म्हणायचं नाही तर गॉड ब्लेस यू म्हणायचं. काय म्हणायचं? गॉड ब्लेस यू. मला तर गॉड ब्लेस यू म्हणायलाही प्रॉब्लेम नाही, आणि प्रेज लॉर्ड म्हणायलाही प्रॉब्लेम नाही, ना सलाम म्हणायला प्रॉब्लेम नाही, ना हालेलुया म्हणायला प्रॉब्लेम नाही. प्रेज द लॉर्ड. आज आपण एक विषय शिकणार आहोत, पाहणार आहोत, समजून घेणार आहोत. पवित्र शास्त्राच्या बाहेर काहीही शिकवलं जाणार नाही. अनेक लोक पवित्र शास्त्राच्या अगदी 7 समुद्राच्या पलीकडं जपान आणि कोरिया अशा ठिकाणून काही ना काही घेऊन येऊन तुम्हाला शिकवत आहेत. आम्ही तर तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्त शिकवणार आणि प्रभू येशू ख्रिस्तच गाजवणार. जे काय आहे ते प्रभू येशूविषयी आम्ही सांगणार. कारण स्वतः पौल म्हणतो एका ठिकाणी की स्वर्गातून जर कोणता दिव्यदूत जरी खाली आला आणि त्यांनी येशूच्या व्यतिरिक्त जर सुवार्ता सांगितली तर ती सुवार्ता शापभ्रष्ट असो. मग आज आमच्यापर्यंत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सुवार्ता का येत आहेत? का अशा प्रकारच्या सुवार्ता या जगामध्ये पसरत चाललेल्या आहेत आणि आम्ही सहजासहजी अशा सुवार्तेला बळी पडत आहोत? का बळी पडत आहोत? कारण सांगू तुम्हाला, एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. वाघ आणि गाढवाचं भांडण सुरू झालं. वाघ आणि गाढवाचं भांडण सुरू झालं आणि भांडण काय होतं तर गाढव म्हणत होतं की गवत हे पांढरं असतं. गाढव म्हणत होतं गवत हे पांढरं असतं आणि वाघ म्हणत होता गवत हे पांढरं नसतं, गवत हे हिरवं असतं. आणि बराच त्यांचं वादळ झालं. वाघ त्याला म्हणला, तू तरी रोज गवत खात आहे तरी तुला त्याचा कलर ओळखता येत नाही, त्याचा रंग ओळखता येत नाही. गाढव आपलं तोऱ्यातच, नाही नाही गवत पांढरंच असतं. शेवटी ह्या दोघांचं भांडण सिंहापुढं जंगलाचा राजा यांच्याकडे जातं. जंगलाच्या राजाला दोघांचं प्रकरण सांगण्यात येतं. वाघ स्वतः सांगतो की गाढव म्हणत आहे की गवत हे पांढरं असतं आणि मी म्हणतोय गवत हिरवं असतंय. महाराज तुम्ही आमचा न्याय करा, तुम्ही आमचा न्याय करा, आम्हाला सांगा आणि ह्या गाढवाला त्याची अक्कल दाखवून द्या. सिंहाने ते प्रकरण पाहिलं आणि मनातल्या मनात स्मित हास्य केलं.
आणि थोडा वेळ थांबून उत्तर दिलं की गाढव म्हणतंय ते बरोबर आहे. वाघ चडफडून उठला. काय म्हणता महाराज? गाढव म्हणतंय ते बरोबर आहे. सिंह म्हणला होय, गाढव म्हणतंय ते बरोबर आहे. गवत हे पांढरंच असतं आणि आज तू चुकीचं सांगितल्यामुळं वाघा तुला 1 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा होत आहे. आणि मग गाढवाने असा निकाल ऐकल्यावर गाढव फार आनंदाने उड्या मारतच निघालं आणि तिथून हसत हसत निघून गेलं. वाघ फार चिंतेत पडला. मला 1 वर्षाची सजा मिळालं याचं काही नाही आहे, काय मी 2 वर्ष सजा स्वीकारायला तयार आहे. पण सिंहानी महाराजांनी अशा प्रकारचा काय निर्णय दिला, अशा प्रकारचा काय निकाल सुनावलाय हा की गवत पांढरा असते म्हणून. आणि मग वाघ सिंहाला बोलला, महाराज मला तुम्ही सांगा, गवत हिरवा असतं का नाही? सिंह म्हणाला, बरोबर बोललास, गवत हे हिरवंच असतं. मग वाघ म्हणला, तुम्ही असा निर्णय का दिलात? का मला तुम्ही 1 वर्षाची सजा सुनावली आणि त्या गाढवाचं म्हणणं खरं केलं? सिंह वाघाकडे पाहत म्हणाला, वाघा, गवत हे हिरवंच असतं, पण मी तुला जी सजा सुनावलेली आहे ती सजा त्या संदर्भात नाही की गवत हिरवा असतं का पांढरा असतं. ही सजा मी याच्यासाठी सुनवत आहे तुला की तू गाढवाच्या नादी लागलास. प्रेज द लॉर्ड. तू त्या गाढवाच्या नादी लागलास. तू जरा बरोबरीच्या व्यक्तीच्या नादी लागायचं होतंस. कुणा संग बोलावं, कुणा संग वाद घालावा हे तरी तुला समजायला पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी त्या प्रकरणाचा अशा प्रकारचा निकाल लागला जातो. प्रियानो, आज अनेक लोक खोट्या संदेशांच्या मागे जात आहेत. खोट्या संदेशांचं ऐकून हुरळी त्यांना येत आहे, हुरळून गेले आहेत ते. काय कारण सांगा मला तुम्ही, काय कारण आहे? कारण ज्या ठिकाणी वचनाची कुठंच सरमिसळ होत नाही, कुठंच वचनाची ताळमोळ होत नाही, अशा ठिकाणी ते लोक वचनाचं डिस्कशन करत आहेत. जर कोणी त्यांना येऊन फसवण्याचा प्रयत्न करत आहे तर ते समजून घेत नाहीत की हे लोक आम्हाला फसवायला आलेले आहेत. बायबल आम्हाला सांगतं, मत्तेय कृष्णवर्तमान याचा 7वा अध्याय आणि 15 वचन आम्हाला सांगतं की ते लांडग्याच्या वेशाने तुमच्या, मत्तेय कृष्णवर्तमान याचा 7वा अध्याय आणि 15 वचन, खोट्या संदेष्टांविषयी जपून राहा. ते मेंढराच्या वेशाने तुमच्याकडे येतात, पण ते आंतरिक क्रूर लांडगे आहेत. वेश कोणता आहे? मेंढराचा. आणि आंतर्याम क्रूर लांडग्याचं है ना. खोट्या संदेशाविषयी जपून राहा. खोट्या विश्वासणाऱ्यांसंग असं प्रभूने सूचना नाही दिलेली, तर खोट्या संदेशाविषयी जे खोटं संदेश देत आहेत, खोटं काहीतरी घेऊन येत आहेत समाजामध्ये, ख्रिश्चनिटीमध्ये चुकीचा संदेश घेऊन येत आहेत, त्या संदेशांविषयी जपून राहा. ते येतात कसे? फार नम्रतेने ते तुमच्याकडे येतात. जसं काय ते असं वाटतात की खरंच हे मेंढरू आहे, प्रभूचं हे मेंढरूच आहे. परंतु तुम्ही त्यांच्या बोलण्याकडं, त्यांच्या हावभावाकडे जाऊ नका. तर बायबल आम्हाला स्पष्ट सांगतं की ते तुमच्याकडं मेंढराच्या वेशाने येतील आणि त्यांचं अंतर्याम क्रूर लांडग्यासारखं आहे. लांडग्याचं काम काय माहिती आहे का तुम्हाला? लांडग्याचं काम एकच आहे, आयता माल खाणे, आयता माल भस्म करणे. आयत्या मालाकडे त्यांचे डोळे असतात है ना. मेंढपाळ चांगल्या मेंढ्या मोठ्या करतो, लहानच्या मोठ्या करतो आणि मोठ्या झालेल्या मेंढ्यांवर, बकऱ्यांवर हा लांडगा झडप घालत असतो. आयता माल गिळून घ्यायचं काम तो करत असतो. त्याचा चेहरा वेगळा असतो, मन वेगळं असतं. प्रेज द लॉर्ड.
म्हणून तुम्ही आणि मी जागृत असणं फार गरजेचं आहे, कारण ख्रिस्त स्वतः सांगत आहेत की जपून राहा, काळजी घ्या, सावध राहा. मत्तेय कृष्णवर्तमानमध्ये आम्ही जर पाहिलं 24वा अध्याय आणि 24 वचन आम्हाला सांगतं, कारण खोटे ख्रिस्त व खोटे संदेष्टे उठतील व साधेल तर निवडलेल्यासही फसवावे म्हणून मोठी चिन्हे व अद्भुते दाखवतील. पहा, मी हे अगोदरच तुम्हाला सांगून ठेवले आहे. ह्यास्तव कोणी तुम्हास म्हणतील, पहा तो अरण्यात आहे तर जाऊ नका. तुम्हाला म्हणतील, पहा तो आतल्या खोल्यात आहे तर ते त्यांचे खरे मानू नका. प्रेज द लॉर्ड. कुणी म्हणाल, तो जपान या ठिकाणी कोरियामध्ये जन्माला आलेला आहे. येशू ख्रिस्त एकदाच जन्माला आलेला आहे, एकदाच मरण पावलेला आहे आणि तिसऱ्या दिवशी तो उठला आहे. आम्ही खोट्या संदेशांना का बरं वश होतो? काय कारण आहे की खोट्या संदेशांना आम्ही वश होतो, त्यांचा ऐकतो? कारण काय आहे माहिती आहे का? आम्ही पवित्र शास्त्रातून ख्रिस्ताचा मूळ उद्देश समजून घेतलेला नाही आहे. आज आम्ही खोट्या संदेशाचं शिकण्या अगोदर, त्यांच्या खोट्या शिक्षणाचा बोजवारा ऐकण्या अगोदर आम्ही आज व्यवस्थित आमचा मूळ उद्देश, प्रभू येशूचा मूळ उद्देश, मूळ कन्सेप्ट आम्ही शिकून घेऊया. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आम्हाला समजेल की सत्य काय आहे. आणि सर्व आम्हाला माहीत आहे, एक वचन आम्हाला सांगतं योहान 3:16 मध्ये, देवाने जगावर एवढी प्रीती केली की आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवल त्याला सार्वकालिक जीवन मिळेल, त्याचा नाश होणार नाही. आम्हाला अशा प्रकारचं वचन आहे. आम्ही या वचनावर व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. कारण जर आम्ही जुन्या कराराकडे गेलो, आम्ही आदामाच्या पापाद्वारे पापी असे जन्माला आलो, पण देवाने पापाला सजा दिली, पाप नाहीसं केलं. ख्रिस्ताला शरीरामध्ये दंड देऊन पापाला सजा दिली आणि त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला देवबापानं विनामूल्य मुक्ती दिली. विनामूल्य. ना की शब्दात फार पवित्रपणे पाळल्यानं, फार वलंडन सण डोक्यावर घेऊन नाचल्यानं आम्हाला तारण मिळणार आहे असं नाही, तर विनामूल्य. कलसेकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 14 वचन आम्हाला सांगतं. कलसेकरास पत्र याचा 2रा अध्याय 14 वचन, आपल्या विरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधीचे ऋणपत्र त्याने खोडले व वधस्तंभाला खिळून त्याने ते रद्द केले. प्रभू येशू ख्रिस्तानं सर्व काही रद्द केलेलं आहे. वधस्तंभावर खिळून त्याने ते रद्द केलेलं आहे. आपल्या विरुद्ध असलेले, आपल्याला प्रतिकूल असलेले विधींचं ऋणपत्र त्यांनी खोडलं. आजही आम्हाला पुन्हा तो पाया घालण्याची गरज नाही, पुन्हा त्या गोष्टीकडे जाण्याची गरज नाही. तर आम्ही मूळ उद्देश समजला पाहिजे की येशूने तुम्हाला आणि मला तारण दिलेलं आहे. इब्री लोकाचं पत्र 13वा अध्याय, इब्री लोकाचं पत्र याचा 13वा अध्याय 8 आणि 9 वचन आम्हाला सांगतं, येशू ख्रिस्त काल, आज व युगानुयुग सारखाच आहे. जे खोटे संदेश तुमच्याकडे येत आहे त्याविषयी मी तुमच्या संग बोलणार आहे. आज यरुशलेम माता या खोट्या पंथाविषयी मी तुमच्या संग बोलणार आहे. ते म्हणतात की वल्हांडण सण हा युगानुयुग पाळण्याची देवाने आज्ञा दिलेली आहे आणि म्हणून आम्ही वल्हांडण सण युगानुयुग पाळला पाहिजे. आम्हाला लक्षात येत नाही ज्यावेळेस ते लोक हळूचरित्या आमच्या घरामध्ये शिरतात आणि तुम्ही वल्हांडण सण पाळत नाही का ब्रदर? वल्हांडण सण तुम्ही कधी करत नाहीत का? मग आम्हाला हा प्रश्न पडतो, नाही बाबा आम्ही नाही करत कधीच काही, आणि मग आम्ही फार गोंधळून जातो. पण आम्ही कधी हा विचार करत नाही की येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. केवळ वल्हांडण सणाविषयी बोलू नका, तर ख्रिस्ताविषयी पण बोला. त्यांनी ख्रिस्त बाजूला सारून दिलेला आहे आणि अनहॉन्सॉंग नावाच्या व्यक्तीला पुढे आणलेला आहे. हालाकी हा तुमच्या आणि माझ्यासारखा जन्माला आला आणि या पृथ्वीवर राहून तो मरण पावला. आज त्याची कबर त्या कोरियामध्ये आहे. येशू ख्रिस्त काल, आज, युगानुयुग सारखाच आहे. विविध
आणि विचित्र शिक्षणाने बळकून जाऊ नका, कारण ज्याकडून आचरण्यास काही लाभ नाही अशा खाद्याने नव्हे, तर कृपेने अंतःकरण स्थिर केलेले असणे चांगले. कृपेने अंतःकरण स्थिर केलेले चांगले आहे. प्रेज द लॉर्ड. आमचं अंतःकरण कृपेने स्थिर झालेलं आहे. तुमचं आणि माझं तारण झालेलं आहे. आम्ही तयार असलो पाहिजे. आमचं प्रभू येशू ख्रिस्ताचा मूळ उद्देश आम्ही समजून घेतला पाहिजे. येशू ख्रिस्त पवित्र शास्त्रामधून जुन्या करारापासून तर नव्या करारापर्यंत आम्हाला दाखवला गेलेला आहे. नव्या कराराच्या प्रत्येक पुस्तकाचं पहिलं वचन येशू ख्रिस्ताविषयी सांगतं. जुन्या करारातल्या प्रत्येक विधी प्रभू येशूला घोषित करतात. इब्री लोकाचं पत्र याचा 7वा अध्याय आणि 23, 24, 25 वचन आपण वाचूयात. इब्री लोकाचं पत्र 7वा अध्याय 23. ते पुष्कळ याजक होऊन गेले, कारण त्यांना निरंतर याजक राहण्यास मृत्यूचा अडथळा होत असे. पण हा युगानुयुग राहणारा असल्यामुळे ह्याचे याजक पण आढळ आहे. हा याजक कसा आहे? युगानुयुग राहणारा आहे. कोणतं युग? फक्त 2000 वर्षापूर्वीचं युग नाही. युगानुयुग वचन आलेलं आहे त्या ठिकाणी. हा जो याजक आहे हा युगानुयुग. याजक बदलायची गरज नाही. तारणकर्ता बदलवण्याची गरज नाही. यांच्या एका शिक्षणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की प्रत्येक युगाचा तारणारा नवीन आहे. जुन्या कराराचा तारणारा यहोवा आहे. नवीन कराराचा तारणारा येशू आहे. आता ह्या युगाचा तारणारा म्हणजे गेल्या 100 वर्षापासून तारणारा हा अनहान सोंग आहे. आम्ही काळजी घेतली पाहिजे, आम्ही समजून घेतलं पाहिजे. या ठिकाणी वचन सांगतं की हा युगानुयुग राहणारा असल्यामुळे ह्याची याजक पण आढळ आहे. ह्यामुळे ह्याच्याद्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे, कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे. किती दिवस जिवंत आहे? सर्वदा. पूर्णपणे तारण्यास समर्थ आहे का अधुरं तारण्यास समर्थ आहे? बोला ना. जरी मला तुम्ही यूट्यूबवर पाहता, टी व्हीवर पाहतात, पण तुम्ही विचार करायला सुरुवात करू शकता. हा परमेश्वर पूर्णपणे तारायला, हा प्रभू येशू ख्रिस्त पूर्णपणे तारायला समर्थ आहे का अर्धवट तारायला समर्थ आहे? फक्त याचं तारण 2000 वर्षापर्यंत आहे का? 2019 पर्यंत का 1987 पर्यंत? 100 वर्षापूर्वी पर्यंतच ह्या प्रभू येशूचं रक्त, प्रभू येशूचं तारणाचं सामर्थ्य आहे का? तर हे वचन आम्हाला सांगतं की ह्यामुळे ह्याच्याद्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारावयास हा समर्थ आहे, कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे. कसा आहे? सर्वदा जिवंत आहे. असाच प्रमुख याजक आपल्याला असणे योग्य होते. तो पवित्र, निर्दोष, निर्मळ असून पापी जनांपासून वेगळा व आकाशाहून उंच करण्यात आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. कसा आहे? पवित्र, निर्दोष आहे ना, पवित्र आहे आणि निर्मळ आहे. त्याचं जीवन मळीन झालेलं नाही आहे. जसं आम्ही पाहतो की ह्या व्यक्तीचा जो मी ख्रिस्त आहे, मी पवित्र आत्मा आहे, त्या व्यक्तीचं जीवन तुम्ही जाऊन पहा, भयंकर जीवन आहे. आणि अनेक लोक आज त्या व्यक्तीच्या नावाने प्रयत्न करायला लागलेले आहे. त्यांच्या जीवनाविषयी अभ्यास करा. कशा प्रकारचं जीवन आहे, कुठं कशा प्रकारे तो व्यक्ती जन्माला आलेला आहे, काय हिस्ट्री आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये अशा काही गोष्टी आहेत काय की त्या व्यक्तीला प्रेझेंट करतात, प्रदर्शित करतात. असे काही वचनं आहेत का? आम्ही शोधले पाहिजे. पण येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो माझ्या नावाने पुष्कळ येतील. मग जर असं वचन आहे तर जर एखादा 2019 मध्ये एक वेगळा तारणारा येणार आहे, 2000 वर्षानंतर एक वेगळा तारणारा येणार आहे, 1987 पासून एक वेगळा तारणारा येणार आहे, असं जर असतं तर येशू ख्रिस्त म्हणला असता माझ्यानंतर
1-2,000 वर्षानंतर एक व्यक्ती येणार आहे आणि तो तुमचं तारण पूर्ण करेल. प्रेज द लॉर्ड. आम्ही व्यवस्थित आमच्या प्रभू येशूचा उद्देश समजून घेतला पाहिजे. आमच्या तारणाचा नीट उद्देश आम्ही समजून घेतला पाहिजे. प्रगटीकरण याचा 1 अध्याय आणि 17 वचन आम्हाला सांगतं. प्रगटीकरण याचा 1 अध्याय आणि 17 वचन. मी त्याला पाहिले तेव्हा मी मेल्यासारखा त्याच्या पायाजवळ पडलो. मग त्याने आपला उजवा हात माझ्यावर ठेवून मला म्हटले, भिवू नको. जो पहिला व शेवटला, जो जिवंत तो मी आहे. जो जिवंत तो मी आहे. प्रेज द लॉर्ड. जो पहिला आणि शेवटचा. या ठिकाणी मला वाटतं वचनामध्ये असं लिहायला पाहिजे होतं प्रभू योहानाने, जो पहिला आणि दुसरा कोरियामध्ये जन्माला आलेला तो, असं म्हणायला पाहिजे होतं. परंतु या ठिकाणी असं काही म्हटलं गेलं नाही. जो पहिला आणि शेवटला, दुसरा नाहीच, माझ्यानंतर अजून कोणी नाही. मी तारण्यासाठी समर्थ आहे. जो मी जिवंत आहे त्या सर्व अधिकार माझ्याकडे आहेत. प्रेज द लॉर्ड. अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्ही तयार असलो पाहिजे पवित्र शास्त्रातून आमचं तारण व्यवस्थितरित्या समजून घेण्यासाठी. प्रभू येशूचा शुद्ध उद्देश तुम्हाला आणि मला समजला पाहिजे. येशू ख्रिस्त तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी खंडणी भरून दिला गेलेला आहे. खंडणी म्हणजे काय? तर आमच्या पापाच्या बदल्यात येशू ख्रिस्त मरण पावलेला आहे. ह्या मित्रासारखं कोणाचं प्रेम नाही आहे. अजून जगात कोणच असा नाही की तो आमच्यावर असं प्रेम करतो की आम्हाला तारण्यासाठी स्वतःचं पवित्र रक्त वाहतो. एफिसकराच्या पत्रामध्ये 1 अध्याय आणि 7 वचन आम्हाला सांगतं, त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठायी त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधाची क्षमा आपल्याला मिळाली आहे. आमच्या अपराधाची क्षमा आम्हाला मिळाली आहे. आम्हाला अजून कुणीतरी अपराधाची क्षमा करण्याची गरज नाही आहे. रोमकरास पत्र याचा 3 अध्याय आणि 23 वचन सांगतं, सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. देवाच्या कृपेनं ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात. कसे ठरतात? विनामूल्य नीतिमान ठरतात. जे यरुशलेम माता पंथाचे लोक आहेत ते म्हणतात वल्लांडण सण पाळल्यामुळे तुमचं तारण होतंय. मी तुम्हाला या गोष्टी दुसऱ्या भागात शिकवणार आहे की कशा प्रकारे वल्लांडण सण पाळला पाहिजे आणि कशा प्रकारे लोक पाळत आहेत. शब्दात पाळल्याने तुमचं तारण होणार आहे. मातेवर विश्वास ठेवल्याने तुमचं तारण होणार आहे. सांसारिक जसा परिवार आहे तसा स्वर्गीय पण परिवार आहे. वरती पण माता आणि पिता आहेत, पुत्र आहे. मला तर वाटतं पर्याय बी काय मग. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की काय लोक या गोष्टी शिकवत आहेत. वचन आम्हाला सांगतं, देवाच्या कृपेनं ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात. त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्चित होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले, ह्यासाठी की पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्व व्यक्त करावे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आपले नीतिमत्व सांप्रत काळी असे व्यक्त करावे की आपण नीतिमान असावे आणि येशूवर विश्वास ठेवणाऱ्याला नीतिमान ठरवणारे असावे. येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांना नीतिमान ठरवणारे ते असावे. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूची इच्छा हीच आहे की तुमचं आणि माझं तारण व्हावं. परमेश्वराची इच्छा हीच आहे की तुमचं आणि माझं तारण व्हावं. तारणासाठी देवाची योजना हीच आहे
की आम्ही पापी असे जन्माला आलो होतो, आमच्या पापाला सजा देण्यासाठी येशू ख्रिस्त या जगात आला, तो मारला गेला, त्याच्या रक्तानं आमचं पाप धुतलं गेलं. आज जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो त्याचं तारण होतं विनामूल्य. प्रेज द लॉर्ड. इफिसकरास पत्र याचा 2 अध्याय 8, 9 आणि 10 वचन आपण पाहूयात. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे, आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. कोणी अड्डेता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. कर्मे केल्याने हे झाले नाही. आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याचे हस्तकृत्य आहो. ती सत्कृत्य आचरित आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवलेली आहे. कर्मे केल्याने हे होत नाही, तर हे देवाचं दान आहे. विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे. म्हणून कोणत्याही ठिकाणी व्यवस्थित तुम्ही समजून घ्या की आमचं तारण ख्रिस्त येशूमध्ये आहे, ना की कोणत्या अनहॉर्न सॉंगच्या नावानं. अनेक चुकीचे विषय ते घेऊन येत आहे. आपण पुढल्या भागामध्ये या गोष्टी पाहणार आहोत. परंतु तोपर्यंत तुम्ही कोणत्याही गाढवाच्या नादी लागू नका. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ख्रिस्ताचे मूल्यवान असे लेकर आहात, अमूल्य असे लेकर आहात. तुम्ही आयाबायाच्या कहाण्यांकडे लक्ष देऊ नका. आता आयाबायाच्या कहाण्या येऊ राहिल्यात. आपण त्या पाहणारच आहोत की कशा आयाबायांच्या त्या कहाण्या आहेत. आणि या विश्वासापासून बळकण्यासाठी लोक येत आहेत, फसवण्यासाठी लोक येत आहेत, विचलित करण्यासाठी काही कल्ट आणत आहेत, काही कल्ट येत आहेत, प्रार्थना पद्धती येत आहेत. प्रभूच्या दुसऱ्या आगमनामध्ये तुम्हाला आणि मला सहभाग मिळू नये म्हणून अशा प्रकारचे कल्ट सैतान आणत आहे, अशा प्रकारच्या प्रार्थना पद्धती सैतान आणत आहे. पण प्रभू येशूने तुम्हाला आणि मला अगोदरच सांगून ठेवलेलं आहे, माझ्या नावाने पुष्कळ येतील, म्हणून जागे व्हा. आज सैतानाला दुसऱ्या कोणत्या गोष्टीची जास्त भीती वाटत नाही, परंतु सैतानाला खरं शिक्षणाची भीती वाटते. खरं शिक्षण लोकांना मिळू नये याची भीती वाटते. आम्ही पाहतो की खोट्या संदेशाच्या विषयी आतापर्यंत आम्ही भरपूर ऐकलं, परंतु आता हल्ली भरपूरच ऐकायला मिळत आहे. आणि त्यातील त्यात हल्लीच आम्ही पाहतो एक नवीन कल्ट पद्धत येत आहे, एक नवीन प्रार्थना पद्धत येत आहे, आणि एक नवीन खोटा पंथ येत आहे, तो म्हणजे यरूशलेम माता. ते म्हणत आहेत परमेश्वराची पत्नी आहे, येशूची पण पत्नी आहे, आणि तिचं नाव आहे यरूशलेम माता. गलतीकरास पत्र याचा 4 अध्याय आणि 26 वचन आम्हाला सांगतात. आणि हळूच आम्हाला ते लोक येऊन आमच्या विश्वासणाऱ्यांना फसवतात. जे लोक वचनात वाढत जात नाहीत अशा प्रकारे ते लोक येऊन त्यांना फसवतात. गलतीकरास पत्र याचा 4 अध्याय आणि 26 वचन सांगतात की वर असलेली यरूशलेम आमची माता आहे. वर असलेली यरूशलेम आमची माता आहे. तर मग हागार काय सवत आहे का? प्रेज द लॉर्ड. जागे होऊयात. आम्ही व्यवस्थित ठिकाणावर येऊयात आणि समजून घेऊयात की जे पाखंडी मतं आमच्यापर्यंत येत आहेत, तर ह्या पाखंडी मतापासून आम्ही सावध होऊयात. आणि आम्हाला जर देवानं त्याचे लेकरं म्हणून जगण्याचा अधिकार दिलेला आहे, स्वर्गीय सार्वकालिक जीवनाचा अधिकार दिलेला आहे, तो कोणत्याही किमतीत हरवता कामा नये, आमच्या पाचरणाला धोका होता कामा नये. तर काळजी घ्या, देवाचे वचन वाचा आणि पुढे चाला. आपण पुढील भागामध्ये अनेक गोष्टी शिकूयात. प्रेज द लॉर्ड.